पाहणार आहोत आणि पहिल्याच मॅच पासूनच आज सर्व तारे सितारे या स्पर्धेदरम्यान पोलीस चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. पहिल्या चेंडूपासून अगदी मोबाईलवरती लक्ष ठेवून ही स्पर्धा आणि ही मॅच किंवा या प्रत्येक मॅचेस बघण्याचा आनंद घ्या. TLC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळाली आहे आणि नवीन नवीन काहीतरी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आहे. ज्यांच्याकडे हा चॅनल नसेल, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर TLC लाईव्हवरती एकदा बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही HD क्वालिटी पाहण्याची संधी देखील मिळेल. त्यामुळे पोलीस चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये कशा पद्धतीने इथे दर्शवलं जातं ते TLC लाईव्ह यांचं देखील विशेष करून आभार. वेळ खर्च न करता आपण पहिल्या मॅचकडे वळतोय आणि तिथे आमचे सहसमालोचक कॉमेंट्री बॉक्समधून आपलं सर्वांचं स्वागत करतील. मंत्रमुग्ध अशा आवाजामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ आपल्यापर्यंत घेऊन येतील. उत्तम शैली, उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम आवाजाचे उत्तम सावंत सर. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
हॅलो चेक हॅलो 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 चेक सातारा पोलीस फायटर आपला एक प्रतिनिधी पाठवा, एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. हा मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते, एक महत्त्वपूर्ण सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. पोलीस चषक 2025चं पहिलं पर्व आपण पाहतोय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस तो देखील आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, बुद्धीची देवता आणि मांगल्याचं प्रतीक असलेल्या सकल विघ्नांचं हरण करणाऱ्या श्री गणरायाला प्रथमतः वंदन करून गणरायाचं नामस्मरण करून या आजच्या अंतिम दिवसाला इथे आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार मंडळी, आपण सर्वजण पाहताय महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांच्यासाठी एक फार मोठं व्यासपीठ, त्यांच्यासाठी एक फार मोठा प्लॅटफॉर्म आणि त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून या मैदानी एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस साहेब आणि त्यांच्या पाल्यांसाठी पुणे पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून एक देखणं आयोजन नियोजन आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळालं. अगदी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालेला क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. आज 12 ऑक्टोबर 2025 या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटक षटक करण्यासाठी गोलंदाज API अमोल पवार साहेब गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. आपल्या भारत देशाची सेवा करता करता टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून खेळले गेलेलं आहे. पहिले षटक करतायत API अमोल पवार साहेब, तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंड होती विष्णू आणि नॉन स्ट्राईक एंड होती आपण पाहिलं तर बॅटर इथे सज्ज होत आहेत अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय, चांगला फटका आपण पाहतोय. बॉटमॅनचा पुरेपूर वापर करतायत. एक सिंगल घेत संघाचं खातं मैदान उघडला, ते टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे येते, स्कोर कार्ड होते आणि धावफलकोती आकडे देखील आपण पाहिलं तर बदलतात. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहतो मैदान ते सुरू होते. आज महत्त्वपूर्ण सामने आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळतील. क्रिकेट आणि क्रिकेट देखील तुम्ही सर्वजण आज पाहू शकाल, कारण का आता आज शेवटचा अंतिम दिवस आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू टिप एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच. पहिल्याच षटकात पहिला मोहरा गारद होतोय, खातही न खोलता अभिजित साळुंके साहेब शून्यावरती होत आहेत बाद. पहिला बॅटर बॅक टू दी पहिल्यान, पहिला धक्का, पहिला फलंदाज आउट. न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत सागर मोरे साहेब. आपण पाहिलं तर फलंदाजीला आपण पाहतोय सातारा पोलीस फायटर हा संघ देखील आपण पाहतोय. मला वाटतं ज्यावेळेस सातारा पोलीस फायटर लीग पद्धतीने या स्पर्धेत उतरला होता त्या ग्रुपमधून तो टॉपर राहिला आणि तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी विश्रांतवाडी येरवडा 11 जो ISCC या नावानं 11 या नावानं या मैदानात उतरलाय. प्रदीप नैनी डॉन इलियासभाई शेख क्रिकेट क्लब या नावाने टीम आपण पाहतो या स्पर्धेत उतरलेली आहे. क्रिकेट खेळावरती फार नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व इलियासभाई शेख आणि त्यांच्या मालकीची टीम या स्पर्धेत आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस साहेबांचे आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती आल्याला आक्रमण केलं आणि पहिला चेंडू पाठवलाय लॉंग बॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग उत्तुंग षटकार. थँक्यू. डीचे षटकार देखील आपण पाहिलं तर इथे डीचे ऑपरेटरांचं कौतुक आहे, त्यांचे स्वागत आहे. संपूर्ण लाईव्ह टेक्निशियन, अंपायर, स्कोरर हे सर्वजण आपण पाहिलं तर सातत्यानं ऑफिशियली टीम या स्पर्धेमध्ये फार कष्ट मेहनत करताना पाहायला मिळाली. परंतु त्याहून पलीकडे मी कौतुक करील
मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात भाई शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रशांत भाऊ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी, पुणे पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमी, जे सातत्याने या स्पर्धेत कष्ट मेहनत परिश्रम काय असते ना ते या सगळ्या आयोजकांकडून आम्ही पाहिले। अगदी सकाळी सूर्यप्रकाश आपण पाहिलं तर ज्यावेळेस सूर्याची किरण पडतात, ज्यावेळेस सूर्य उगवतो तेव्हापासून तर सूर्य मावळल्यानंतर रात्री 2:30, 3, 3:30, 4 वाजेपर्यंत या सगळ्या मंडळींनी या स्पर्धेत फार मेहनत घेतली आणि खरं तर ही टुर्नामेंट हा इव्हेंट हा पोलीस चषक 2025चं पहिलं पर्व या सर्वांनी एक सक्सेसफुल इथे आपण पाहिले तर बनवलेलं आहे। या काय आठवणी असतील ना या पहिल्या पर्वातील त्या सगळ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील। जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे। आयोजकांचं पहिलं षटक सुरू, 1 गडी बाद 8। यावेळचा चेंडू होता, फटका फसलाय, बराचसा का चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सेल सुटलाय आणि तिथे चुका मैदान होताना पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, धावपलकृत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत। 1 गडी बाद 10 धावा। इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला, अडवलाय, फेकी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, कोणतीच धाव येताना पाहायला मिळत नाही। चांगलं षटक आपण पाहतोय, आतापर्यंत कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली एपी अमोल पवार साहेबांकडनं। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सातारा पोलीस फायटर 1 गडी बाद 10 धावा। पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं गेलं। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकृत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्या। 1 गडी बाद 10 धावा। पहिल्या षटकाची समाप्ती होते। एपीआय अमोल पवार साहेबांचे षटक आपण पाहिलं तर दुसरं षटक करण्यासाठी स्वतः कॅप्टन संघनायक येत आहेत, प्रदीप नैनित टॉन। पहिला चेंडू अक्रॉस द पॅट झोपून मारलाय आणि पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून षटकार। थँक्यू डीसे, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दुसरं षटक सुरू आहे, 1 गडी बाद 16 धावा। धावपलकृती सागर मोरे साहेब काय कमालीची बॅटिंग करतात, 3 चेंडू खेळले, 13 धावा बनवल्यात। विष्णू जाधव साहेब बॅटिंग करतात, 3 चेंडू आणि 3 धावा। प्रदीप नैनित टॉन यांच्यावरती आपण पाहिलं तर थोडंसं आक्रमण होताना पाहायला मिळते, फार मोठी फटकेबाजी देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते। गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानात सुरू आहे। षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे। दुसऱ्या क्रमांकाचं वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले। ओव्हर पिच चेंडू होता, पुढे सरसवत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतायत आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळते। मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली सुमित ढेकळे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात। अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट खेळणे, विशेष करून ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून देखील आपण पाहू शकाल। परंतु या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस साहेबांचे पाल्ले म्हणून इथे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील। स्क्वेअर लेगला आणखीन एक धडाका, धूम धडाका, षटकार। गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहतोय। 1 गडी बाद 23 धावा। षटक क्रमांक 2 मैदानात आहे, थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय। प्रदीप नायनी टॉन इथे करताना पाहायला मिळतात, 3 चेंडू टाकले, 13 धावा खर्च करतायत। पहिल्या षटकात फक्त 10 धावा आल्या होत्या। एपी अमोल पवार साहेबांचे षटक आपण पाहिलं। यावेळचा चेंडूचा टप्पा थोडंसं पाठीमागे ठेवलाय, वेग होता, गती होती, बॅटच्या आतील कडा घेत चेंडू खेळलाय आणि तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते।
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवलं जात आहेत 24 धावा, 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 24. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील इथे मिळवलाय. सातारा पोलीस फायटर, इलियासभाई शेख क्रिकेट क्लब, विश्रांतवाडी, एरवडा 11 हा संघ देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 5 षटकांसाठी दिलेला आहे. निर्धारित वेळेत षटक पूर्ण होणं बंधनकारक आहे. काही रूल, काही नियम त्यावरती काटेकोरपणे आपण बोट ठेवून ही स्पर्धा कंटिन्यू करतोय. आणखीन एक मोठा प्रहार, बॉल हवेत, फटका फसलाय, झेल टिपलाय, टेकन, व्हेरी गुड कॅच. आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहतोय. डॉन करतायत सेलिब्रेशन, झेल टिपतायत API अमोल पवार साहेब. गोलंदाजी देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय कमालीची मैदान ती पाहायला मिळते. प्रदीप नैनीत अर्थात डॉन गोलंदाजीतून आपण पाहिले तर कमालीची गोलंदाजी करतात. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. धावफलकोती आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहिले तर बनवलं जातात. एक चांगलं षटक पहिल्या क्रमांकाचं आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात काही धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु विकेट मिळवतात, ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देत आहेत. प्रदीप नैनीत टॉन इथे आपल्याला पाहायला मिळतात. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्यांच्या रक्तात आहे, जिंकणं त्यांच्या रक्तात आहे, हरणं तर ते आपल्याला चंगलात पाहायला मिळतात. त्यामुळे इथे कशा प्रकारे कामगिरी असेल ना प्रदीप नैनी टॉन अँड टीमची ती देखील आपण पाहणार आहोत. इथे चेंडू मात्र खेळलाय, लाईन थोडीशी खराब, स्क्वेअर लेगला चेंडू फक्त फ्लिक केलाय आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहतोय. पहिल्या षटकात फक्त 10 धावा आणि त्या तुलनेत दुसऱ्या षटकात धावांचा ओघ आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. धावांची गती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 2 मैदान ते संपले. 2 गडी बाद 30 धावा. तर मात्र धावफलकोती आहेत प्रशांत भाऊ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी. व्यासपीठावरती उपस्थित असणारे बाई शिंदे आणि त्यांचे देखील सर्व पोलीस बॉय स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यांच्या माध्यमातून हा देखणा देदीप्यमान सोहळा तो आपण पाहिले तर इथे उभा राहायला गेलाय. पहिला चेंडू होता AP अमोल पवार साहेबांचा आणि तिथे आपण पाहिलं तर एक टॉट बॉल येतोय. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे, एक DRS आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. फुल टॉस चेंडू होता, कॅप मोठा आणि चेंडू जातोय सीमा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स, चौकार. चार धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकोती देखील इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. टीमच्या संख्या 2 गडी बाद 34. षटक क्रमांक 3 सुरू आहे. AP अमोल पवार साहेब 8 चेंडू टाकले, 14 धावा खर्च करतायत. स्लोअर 1 चेंडू होता, थोडासा गती परिवर्तन करून टाकला. टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत एकच सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगली रणनीती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. सातारा पोलीस फायटर संघाने देखील कंबर कसलेला आहे, कारण का तोही संघ आपण पाहिलं तर इथे लीग स्टेजला टॉपर राहिलाय. त्या ग्रुपमधून त्याही संघाने या स्पर्धेत सुपर 8ला आपला जागा निश्चित केली, आपलं स्थान बळकट केले. आणि इथे त्यांना माहिती आहे टू डाय आहे, करो या मरोची मॅच आहे. जिंकलं तर पुढे आणि पराभूत झालं तर स्पर्धेचा निरोप. फुल टॉस चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, फुल टॉल वसूल केलाय, षटकार.
थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, मॅन इन फॉर्म बॅटिंग आपण पाहतोय, कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. मयूर कुंभार साहेब आज फलंदाजीतून इथे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खेळलेत आणि दोनही चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. 2 चेंडू 12. आणखीन एक सलग दुसरा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा आणि मयूर कुंभार साहेबांच्या बॅट मधला तिसरा षटकार. थँक्यू डीचे. जबरदस्त बॅटिंग, काय कमालीची फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 गडी बाद 47. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना आपण मैदानावरती बघतोय आणि तिसऱ्याच षटकात जबरदस्त कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दोन गडी बाद 47 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. विश्वास नांगरे पाटलांची देखील काही सुंदर वाक्य आहेत. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागेल. आणि पहिली इनिंग म्हणजे तुमचा शांततेचा काळ आहे. इथे जर जास्त धावा बनवल्या, एक मोठं टार्गेट ठेवलं तर दुसऱ्या डावात तुम्हाला कमी कष्ट करावे लागतील. संघाला जिंकवण्यासाठी, मॅच विजय होण्यासाठी विकेट येते. धक्का क्रमांक 3. तीन षटक कंप्लीट होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील आपण पाहिले तर बनवली जाते. 47 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गमावल्या गेल्या. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहत होतो. मयूर कुंभार साहेब आक्रमण करताना पाहायला मिळाले. सागर मोरे साहेबांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली. अभिजित साळुंके साहेबांकडून आज थोडीशी निराशा महत्त्वाच्या मॅच मध्ये आपण जरूर पाहिली. परंतु सातारा पोलीस फायटर हाही संघ आपण पाहिलं तर एक तगडा ताकदवान नाही. प्रचंड परिपक्व टीम देखील ती इथे आपल्याला पाहायला मिळते. काय अष्टपैलू ऑलराऊंडर आहेत, काय उत्कृष्ट फलंदाज आहेत, काय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यामुळे एक चांगला सेट, एक चांगला संच. परंतु फक्त महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस साहेबांचे पाल्ले यांना घेऊन ते या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का आपल्या स्पर्धेचा तो नियम आहे, तो रूल आहे. त्यामुळे त्या रूलला फॉलो करत प्रत्येक टीम या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळते. 47 धावा धावफलक होत्या. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. 47 धावा बनवल्या गेल्या. 3 षटक संपतायत. 4थं षटक सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज येत आहेत. योगेश हिरे गामा. पहिला चेंडू होता, पंचक होतात. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू, एक धाव देखील आपण पाहिलं तर महत्वाचे आहे. 48 धावा धावफलक होत आहेत. सातारा टीमला देखील एक मोठे टार्गेट सेट करावं लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 75 ते 80 इथे सेट करावं लागतील. यावेळेचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर गॅप मोठा. 2 क्षेत्ररक्षक परंतु फार दूरवरती आणि चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत 4-4-4.
थँक्यू डीचे अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. सातारा पोलीस फायटर 50 अप 52 धावा त्या मात्र धावपल कोतात. चौथं षटक सुरू झाले. म्हणजे सातारा टीमने जी काय सुरुवात केली ना ती कमालीची आहे. जो काय स्टार्ट आपल्या संघाला फलंदाजांनी मिळून दिलाय ना तो अतिशय जबरदस्त आहे. मग सागर मोरे साहेब असतील, अभिजित साळुंके साहेब असतील, मयूर कुंभार साहेब असतील. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिट आणि देखना फटका. चुकी होते चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमा पार. बॅक टू बॅक येतोय चौकार. थँक्यू डीचे 56 धावा धावपल कोती. अब तक 56. चौथं षटक सुरू आहे. प्रतिस्पर्धी स्टारकास्ट आपण पाहतोय. सातारा पोलीस फायटर विरुद्ध इलियासबाई शेख क्रिकेट क्लब विश्रांतवाडी इरवडा 11 पुणे. 56 धावा 3 गडी बाद. फुल टॉस चेंडू शपलून खेळलेत. ऑफस्टम्पच्या बरेचसे बाहेर आले होते. वाईड लाईन वरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप मिड विकेटला एक चांगला फटका देखील आपण पाहिला तर येतोय. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जातोय. पहिला चेंडू खराब, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर एक सिंगल. गामा गोलंदाजी करतात आणि धावपल कोती बनवले गेलात. 3 गडी बाद 57. स्विच हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येत आहेत, अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. लेगबायच्या रूपानं एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 58 धावा 3 गडी बाद 58. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण बघतोय मैदानावरती. महत्वपूर्ण मॅच, टुवाडायचा सामना करूया मरोची मॅच आहे. बॅकफुट होती गेलेत. कव्हर पॉइंटच्या मधोमध स्लॅश केलाय. स्क्वेअर कट, टकाटक, पटापट चौकार. इंजुडीचे 62 रन 62 धावा. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे आणि चुकी करतोय. क्षेत्ररक्षक आज चुका करतायत. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. षटक क्रमांक देखील 4 आपण पाहिलं तर संपला. ते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा त्या मात्र धावपल कोत्या. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जात आहेत. सातारा पोलीस फायटर जबरदस्त बॅटिंग मैदान ती सुरू आहे. ज्या कॅल्क्युलेशनने ते बॅटिंग करतात, जी रणनीतीची प्लॅनिंग, जे डावपेच आखलेच्या योजना बनवल्यात ना त्या अतिशय कमालीच्या आहे. प्रतिस्पर्धी संघांचे अगदी त्यांनी मनसुबे उधळलेत विजयाचे. कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. नाण्याला 2 बाजू असतात. पहिली बाजू नाण्याची आपण बघतोय म्हणजे पहिला डाव फलंदाजीचा आपण इथे मैदानात बघतोय. अजूनही दुसरा डाव तो देखील आपल्याला इथे बघावा लागणार आहे. परंतु पहिल्या डावात चौकार षटकारांचे फटाके फुटत आहेत. चौकार षटकारांच्या आतिषबाजी या मैदानात होताना पाहायला मिळत आहेत. परंतु हेही विसरून चालणार नाही की प्रतिस्पर्धी टीमची देखील फलंदाजीची स्टारकास्ट फार मोठी आहे. इलियासबाई शेख क्रिकेट क्लबकडे आपण पाहिले तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दहशत प्रदीप नायनी टॉन यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. वीरेन नायनीत आहेत सुमित ठेकळे, बाहुबली ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, API अमोल पवार साहेब, विकास मोरे साहेब, निलेची सोंगाळ साहेब, गणेश वाडेकर साहेब, सूरज उंबासे साहेब, नागेश जतेवाड साहेब, कमलेश पाटील साहेब, प्रसन्ना अभंगे साहेब, राम वाणी अभि खंडागळे, योगेश हिरे यांसारखे देखील खेळाडू या संघात आपण बघतोय. अडवला जातोय, फेकी येते, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. वीरेन नैनीत आले षटक क्रमांक 5 करण्यासाठी. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय.
धावसंख्या 3 गडी बाद 67. प्रदीप नायनी त्यांचे चिरंजीव वीरेन नायनीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदुसष्ट धावा धावपल होत आहेत. वीरेन गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. या वेळचा चेंडूता लेग स्टंप वरती अटॅक करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी केल्या तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळत नाही. हा बॅटर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. विष्णू जाधव 14 चेंडू 33 आणि प्रशांत शिंदे 2 चेंडू 1. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, हलकी शिकट अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षकाचं कौतुक तिथे मात्र केलं जाईल. सूरज उंबासे साहेब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त कामगिरी. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फायनल, एक फार चतुर चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवावं लागतात. सुमित ठेकळे इथे आपण पाहिले तर गाईड करतात आपल्या टीमचे गोलंदाज वीरेन नायनी. त्यांना छोटा टॉन इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण बघतोय. प्रदीप नायनी त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत. परंतु सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही नावाच्या चर्चा सुरू झाल्यात. फार कमी वयात त्यांनी आपल्या नावाचा डंका पेटवलाय. फुल टॉस चेंडूता सरळ बॅटनं समोर उडवलाय. लॉंग ऑन मात्र दूर वरती आणि बॉल चाललाय सीमा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. परफेक्ट यॉर्कर होता. 2 पायांच्या मधोमध टाकलेला चेंडू आपण पाहतोय. कदाचित सुमित ठेकळे यांनी हाच गाईड केला असेल की एकतर बॅटरच्या रेंज पासून चेंडूला दूर ठेव किंवा यॉर्कर ब्रॉकॉल टाकण्याचा प्रयत्न कर. ओव्हरपी चेंडू जे करत होता, फुलटॉस चेंडू करत होता, त्यानंतर एक चांगला यॉर्कर त्याने इथे टाकलाय विष्णूसाठी. स्लोअर 1 चेंडू ता कमी गतीचा चेंडू टिपला असेल. विकेट इथे. फलंदाज तिथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत, बाद होत आहेत. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 4 गडी बाद 74 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज इथे आपल्याला सचिव होताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी न्यू बॅटर निलेश झांजरे साहेब बॅटिंगसाठी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. स्ट्राइक एंड होती आपण पाहिलं तर फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला डीप विकेटला एपीआय साहेब अडवतात. फेकी करतात. फेकी सुरेख आहे परंतु बॅकअप विकेट किपरचं तिथे थोडा खराब आहे. धावा पळून पूर्ण होतात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय.
76 धावा त्या मात्र धावफलक होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतवर देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिशय कमालीची फलंदाजी बॅटिंग आपण विष्णू जाधव यांच्याकडनं पाहतोय. 17 चेंडू आणि तब्बल 40 धावा वैयक्तिक इथे बनवल्यात. अर्धशतक पूर्ण करतील का? अखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुका करतायत आणि चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न करतात प्रदीप न्यायनीत आणि तोपर्यंत धावा देखील येतील. 2 धावा 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. टीमची असंख्य आपण पाहतो इथे बनवल्या जात आहेत 78 धावा. अ 78 रन 78 धावा धावफलक होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्या. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीचा मार्क होते आपण पाहिले तर गोलंदाज सूरज उंबासे साहेब. यावेळेचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला. कॅप मोठा आणि चेंडू पाठवलाय. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रफ चौकार. एकोणीस चेंडू आणि 46 धावा वैयक्तिक बनवतायत विष्णू जाधव साहेब. या स्पर्धेत आतापर्यंत आपण 3 अर्धशतक पाहिली. अश्विन कुमकर साहेब, सागर दरेकर साहेब, संभाजी पाटील अर्थात बबलू पाटील साहेब आणि इथे अर्धशतक पूर्ण करतायत विष्णू जाधव साहेब. 20 चेंडू आणि 52 धावा 50 ऑफ. टीमची संख्या 88. थँक्यू डीसे. बॅटिंग टीमने DRS घेतलाय त्यामुळे इथे चेक केला ते बिमर असेल की नसेल या गोष्टींच्या चर्चा मात्र सुरू आहेत. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती मिडल केला. स्क्वेअर लेगला उडवला. षटकार वसूल केला. अर्धशतक बनवलं आणि धावफलक होती 88 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आज तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाही. कारण का आज समान ताकदीचे संघ आहेत जे लीग स्टेजला प्रत्येक ग्रुपला टॉपर राहिलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमधून टॉप करत या स्पर्धेच्या सुपर 8ला ते दाखल झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम आज इथे फाईट करणार आणि प्रत्येकाला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. आज नाही तर उद्या नाही. आज खेळावंच लागेल. आज जिंकण्यासाठी लढावंच लागेल. कारण का आता पुन्हा 1 वर्ष पोलीस चषक 2026च्या दुसऱ्या पर्वाची वाट पाहावी लागेल. जिंकायचं असेल तर आजच. त्यामुळे इथे जिंकणं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि कोण जिंकेल ना ते देखील आपण इथे पाहणार आहोत. प्रथम क्रमांकाला 1,01,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 11,000 आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहते. बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथे आपला DRS गमवलाय अनसक्सेसफुल. तो या डावात त्यांना पुन्हा मिळणार नाही. टीमची संख्या 88. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. यावेळेचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू आपण पाहतो आणि तिथे पंच कळतायत व्हाईट लाईनला देखील आपण पाहिलं तर चेंडू मिस करतोय की काय आणि तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आपला DRS घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. या गोष्टी आज फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज पंचांना देखील डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. कारण का ज्यावेळेस नॉकआउटच्या मॅचेस असतात, 2 वाडायचे सामने असतात त्यावेळेस या स्टेजला प्रत्येक जण रिस्क घेताना पाहायला मिळत नाही आणि आज कोणी रिस्क घेणार नाही. त्यामुळे इथे प्रत्येकाला जे काही DRS आहे, जे काही रिव्ह्यू आहे त्याचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. आणि आज आमचे लाईव्ह टेक्निशियन यांना मात्र फार बिझी राहावं लागेल. त्यांनाही फार बारकाईनं या स्पर्धेत काम करावं लागेल. सगळे कॅमेरामॅन यांचं कौतुक करू. सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीच्या 2:30-3:30 वाजेपर्यंत सगळं ऑफिशियली टीमनं गेली 4 दिवस या स्पर्धेत फार मेहनत घेतली, फार कष्ट घेतलेत. जितकं आयोजकांनी कष्ट केले तितकं ऑफिशियली टीम नाही केले. त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक आहे आणि जितकं कौतुक कराल ना तितकं कमीच आहे. परंतु ही टुर्नामेंट, ही स्पर्धा एक यादगार इव्हेंट बनवलाय. एक सक्सेसफुल टुर्नामेंट काय असतं आणि पहिल्याच पर्वात तिला सक्सेस करणं इतकं सोपं नसतं. परंतु आयोजकांनी करून दाखवले. त्यांना देखील हॅट्स ऑफ आहेत. त्यांचं कौतुक कराल तितकं कमी आहेत.
अगदी गेली 4 दिवस 4 रात्र त्याच व्यासपीठावरती त्याच सोप्यावरती आम्ही बाई शिंद्यांना पाहतोय. अगदी सकाळी 8 वाजल्यापासून रात्रीच्या 1:30-2 वाजेपर्यंत या स्पर्धेत ते बारकाईने लक्ष देऊन आहेत. प्रशांत भाऊ शिंदे यांचं देखील कौतुक आहे. त्यांचे सगळे सहकारी संपूर्ण टीम या इव्हेंटला या स्पर्धेला सक्सेसफुल करते आणि हा एक टुर्नामेंट यादगार बनवली महाराष्ट्र पोलीस साहेबांची आणि महाराष्ट्र पोलीस साहेबांच्या पाल्यांची टुर्नामेंट. खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेच्या चर्चा सुरू आहेत. कोण विजेता बनेल, कोण उपविजेता ठरेल, कोण चॅम्पियन होईल, कोण रनरअप ठरेल. सर निर्णय 3ऱ्या पंचांचा असेल. जो येईल तो दाखवला जाईल, तो सांगितला जाईल. त्यामुळे प्रत्येक टीमला रिक्वेस्ट आहे की आपण त्या निर्णयाचा सन्मान करावा. टेक्नॉलॉजीच्या आधारे 3रे पंच कळवत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंच पुन्हा एकदा आपला निर्णय पाठीमागे घेतील आणि फेअर डिलिव्हरी एक टॉट बॉल इथे आपण पाहिलं तर येतोय. 88 धावा त्या मात्र धावपल कळत आहेत. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. इथे चेंडू आपण पाहिलं तर टाकलाय. विकेट किपर अडवतायत आणि तिथे अंपायर रिव्ह्यू. इथे आता पंचांनी 3ऱ्या पंचांकडे मागणी केली. चेंडूचा टप्पा कुठे पडलाय त्याची शहानिशा केली जाते. व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल की फेअर डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा सुरू आहे. मी अगोदरच सांगितलं जसा हा चेंडू पडला त्याच्या अगोदर आपण चर्चा करतो. आज कोणी रिस्क घेणार नाही. ना फलंदाजी करणारी टीम, ना क्षेत्ररक्षण करणारी टीम, ना की अंपायर रिस्क घेतील. कारण का आजचा दिवस जो काय ना तो टुवाडायच्या मॅचचा आहे. नॉकआउट स्टेजला प्रत्येक संघ आहे. त्यांना माहिती आहे आज टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावंच लागेल. आज जिंकण्यासाठी तुम्हाला खेळावंच लागेल आणि या स्पर्धेत जर तुम्हाला तुमचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, तुमची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर इथे तुम्हाला जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज जिंकणं आणि जिंकणं ते मात्र फार गरजेचं आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर केला ते थर्ड अंपायर चेक करतायत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहतोय. TLC लाईव्हचं कौतुक आहे. गेली 4 दिवस 4 रात्र या स्पर्धेत अतिशय बारकाईनं संपूर्ण टीम काम करते. सगळे कॅमेरामॅन, लाईव्ह टेक्निशियन, विनोद उर्फ गोट्याभाऊ पोटे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेत अतिशय सुंदर कामकाज करताना पाहायला मिळते. सगळे ऑफिशियल अंपायर त्यांचे कौतुक करू. सौरभ मस्कादे सर असतील, सप्तर्षी सनद सर असतील, लव डांगे सर असतील, अनिकेत दुर्वे सर असतील. यांनी देखील या स्पर्धेत खूप बारकाईनं आपण पाहिलं तर काम पाहिलेलं आहे आणि या स्पर्धेला, इव्हेंटला सक्सेसफुल करताना ते देखील आपलं योगदान देताना पाहायला मिळत आहेत. समालोचन कक्षातून ज्यांचा सुमधुर गोड आवाज 4 दिवस 4 रात्र आपण ऐकतोय, शैलेश निवंगुणे सर आमच्याही समोर या स्पर्धेत आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. त्यांचे कौतुक आहे, त्यांचे स्वागत आहे. डीचे ऑपरेटर ज्यांनी या स्पर्धेत सुमधुर संगीताच्या माध्यमातून आपली छाप सोडली, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचे कौतुक आहे. ग्राउंड्समॅन या मैदानाला मेंटेन ठेवत आहेत. सकाळच्या सत्रापासून चांगली विकेट, चांगल्या बाउंड्री लाईन त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. अनेक हिरवगार गालीचे आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. टेक्नॉलॉजीच्या आधारे 3रे पंच कळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू. एक धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवले जात आहेत. 89 धावा, 4 गडी बाद. 89. उसळणारा चेंडू होता, पाठीमागे गेलाय. रनआउटची संधी आणि इथे काय गोलंदाजाच्या हातातून चेंडू सटकलाय, निसटलाय आणि विकेट. विकेट. फलंदाज रनआउट. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली. पंचांनी कदाचित व्हाईट बॉल
इथे घोषित केला आहे, त्यामुळे चेक केलं जाते. त्यांच्याकडे DRS आहे, त्यामुळे ते मागणी करू शकतात. आपल्या स्पर्धेचं रूल आहे, आपल्या स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक डावात तुम्हाला एक DRS दिला जातोय आणि दोन्ही टीमला दिला जातोय. निपक्षपातीपणे आयोजक या स्पर्धेत आयोजन नियोजन करतात. सगळ्यांना सारखे नियम त्यांनी बनवलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाते. प्रत्येक नियमावरती बोट ठेवलं जाते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे DRS आहे, त्यांचा तो सक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे तो त्यांना पुन्हा पुन्हा मिळेल. जोपर्यंत डाव संपत नाही तोपर्यंत मिळेल. एकदा का अनसक्सेसफुल झाला की तो त्यांना पुन्हा मिळणार नाही. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. यानंतर वाकड पोलीस स्टेशन आणि भवानीपेठ पोलीस लाईन या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती, आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस होणार आहे. आज सगळ्या मॅचेस 6 ओव्हरच्या होणार आहे, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक मॅचचा टॉस आपण करणार आहोत. व्हाईट बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. थर्ड अंपायर आपला डिसिजन कळवत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आपला DRS गमावला गेलाय. न तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला, त्याचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. निर्णय पंचांनी दिलाय, तो आम्ही फक्त सांगण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे इथे व्हाईट बॉल आहे आणि तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला इथे मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाचा सन्मान प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला इथे आदरपूर्वक करावा लागेल. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट प्लस एक सिंगल येते, अतिरिक्त 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहिलं तर येत आहेत. अमित साळुंके बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. सूरज उंबासे साहेब 91 बनवले गेल्यात. 5 विकेट इथे गमावले गेल्यात. शेवटचा एक चेंडू तो मात्र महत्वपूर्ण आहे. सर एक धाव कंप्लीट आहे अमोल सर. व्हाईट प्लस 1-2 येतील अमोल साहेब. दुसरीला रनआउट आहे. एक्क्याण्णव धावा धावपलक होती. शेवटचा चेंडू विष्णू जाधव बॅटिंग करतात. 21 चेंडू, वैयक्तिक 52. यावेळीचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर, फेकून दिला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. इनिंगचा शेवट करणारा गोड षटकार. एक इनिंग डाव संपलाय. बनवले गेल्यात 97 धावा, 97 रन सातारा पोलीस फायटरनं बनवल्यात आणि विजयासाठी बनवायच्यात. इलियासभाई शेख क्रिकेट क्लब विश्रांतवाडी एरवडा 11 पुणे या टीमला 36 चेंडू 98 धावा. 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 98 धावा.
दुसरा डाव. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. कृष्णा इथे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका इथे खेळून काढला आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है. हा देखील चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 5. प्रशांत सर हायटेड घ्या की माझं जरा. 5 धावा. पहिले षटक सुरू आहे. 5 धावा झाल्यात. 98 धावांचा पाठलाग आणि त्यामधल्या या 5 धावा सुमित ढेकळे इथे स्ट्राईकला. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु तिथे क्षेत्रक्षण कुठेतरी निराशाजनक. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. मोठं लक्ष आहे. 98 धावांचं अक्षरशः एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. आता मोठा बॅटर आहे म्हटल्यानंतर पाठलाग पण मोठाच ठेवलाय. धावसंख्या 6. पहिले षटक सुरू आहे. इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा एक खणखणी चौकार 4 धावेंसाठी. शेगावत साहेब सॉरी. शेगावत साहेब सॉरी. शेगावत साहेब सॉरी. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 10 धावा इथे आतापर्यंत पूर्ण आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या होते ती 10. 10 धावा या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 98 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात चांगली आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, परंतु इथे दोन्ही क्षेत्ररक्षकांमधलं जो तालमेल आहे तो मात्र कुठेतरी इथे फसला. परंतु सिंगलच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिलं षटक इथे पूर्ण झालंय. 11 धावा या 6 चेंडूंमधल्या 5 चेंडूंना विकास यांनी फेस केलं. त्यामध्ये 10 धावा त्यांनी पूर्ण केल्या. तर सुमित ढेकळे यांना एकच धाव एका चेंडूमध्ये पूर्ण करता आली. परंतु ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे ना, त्यावेळेस पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतात. या अगोदर ते आपण कृष्णा यांची गोलंदाजी अगोदरच्या सत्रामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये बघितली. ते 3रं किंवा 4थं षटक टाकत होते, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. म्हणून पहिलं षटक आणि काय अप्रतिम 11 धावा फक्त खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती प्रशांत शिंदे
इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 11 धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. 30 चेंडूंमध्ये 87. जेवढा वेळ सुमित ढेकळे नॉन स्ट्राईक एंडला राहतील तेवढं सातारा संघाला फायद्याचं आहे. आणि बाहुबली बॅटर जितका स्ट्राईकला येणार नाही याचा ते प्रयत्न करतील, परंतु विकास यांना जो रोल दिलाय तो रोल मात्र त्यांना पूर्ण करावा लागेल, अन्यथा मॅच फार दूरवरती निघून जाईल. पहिला चेंडू शरीरावरती आदळतोय, निर्धाव डॉट. 7 चेंडू मध्ये फक्त 11 धावा. एक निर्धाव चेंडू इथे बॅटिंग टीमला काहीशी धोकादायक ठरण्याची ही परिस्थिती आहे. पुढचा चेंडू हा चेंडू मात्र मिस टाइम. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, विकेटचं पतन. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत. विकास इथे बाद होत आहेत. पहिला मोठा धक्का बसतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमोल पवार सर, बघूया आता कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. चांगला आहे प्रशांत. अकरा या धावसंख्येवरती एक बॅटर इथे बाद आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक बॅटर त्यांनी बाद केलाय. चांगली गोलंदाजी प्रशांत. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एका विकेटचं पतन. अमोल पवार बॅक टू द पॅव्हिलियन. अमित साळुंके यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि त्या दरम्यान अजून एका विकेटचं पतन. अमोल पवार इथे बाद होत आहे. एक मोठा धक्का संघाला बसतोय, परंतु अजूनही सुमित ढेकळे नावाचं वादळ अजूनही चेंडू जितके पाहिजे ते खेळलेले नाहीये. नवीन बॅटर प्रदीप नैनीत डॉन बॅटिंग साठी आलेत. धावसंख्या आपण पाहतोय 11-2. बॅटर बाद 11 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 98 धावेंचा पाठलाग आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढला आणि फार वेळानंतर या 12 चेंडूंमधले कमीत कमी आहे ना 10 चेंडू हे सुमित ढेकळे यांनी खेळले पाहिजे होते, परंतु चित्र उलट झालं. 10 चेंडूंमधले एकच चेंडू फक्त इथे सुमित ढेकळे खेळले, त्यामध्ये एकच धाव झाली. आता करावं इथे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं म्हणावं तसं सोपं नाहीये, किती मोठा फलंदाज असला तरी. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटलाय. नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. विचार अगदी गोलंदाजाचा योग्य आहे, परंतु जी दिशा आहे ती फार भरकटली गेली. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्या दरम्यान व्हाईट बॉल, नो बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 13. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्यांनी पहा नीट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकातील 13 धावा झाल्यात. इथे देखील मिस टाइम आहे. चेंडू हवेत. एकच धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. जरी चेल्ला असता तरी फ्री हिट होता, त्यामुळे जास्त काही खर्च होणार नाही.
धावसंख्या होते ती 14. 2 बॅटर बाद 14. पहिल्या डावामध्ये केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी, जे जीवदान मिळाल्यानंतर फायदा कसा उचलायचा आहे तो फायदा उचललेला आपण पाहिलाय. पुढचा चेंडू, इथे देखील बॅटची एज, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा सातारा संघाने या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. 16 धावेंचा रिक्वायर रन रेट हा पहिल्यापासून होता, परंतु 2 षटकामध्ये फक्त 14 झाल्यात. आता शेवटचे 24 चेंडू आणि 84 धावा, लक्ष फार मोठं होत चाललंय. 24 मध्ये 84. आता प्रत्येक षटकामागे 21 धावा बनवायच्या, म्हणजे प्रत्येक षटकामागे 3 षटकार तरी कमीत कमी. रेकॉर्ड असेच असतात की जे मोडले जातात, आणि रेकॉर्ड त्याच्यासाठीच बनवले जातात, ते मोडण्यासाठी. कृष्णा उंबाळे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3ऱ्याला सुरुवात होईल. 24 मध्ये 84. आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार हा सर्वोत्तम पर्याय. आणि या मॅचचं चित्र जर बदलायचं असेल तर हे दोन्ही बॅटर त्या ताकदीचे आहेत, करू शकतील, परंतु गोलंदाज तितकेच हुशार आहेत. कृष्णा, नो बॉल, नो बॉल. चला, एकदा नो बॉल दिलाय, सगळे गोळा होऊ नका. नो बॉल दिलाय, मला वाटतं रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे. चला चला, गोळा होऊ नका. चला, 20 मिनिटं लक्षात ठेवा. आता संघाची स्थिती चांगली आहे, चूक करू नका, पटपट खेळा. रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे. संधी होती सुमित ढेकळेंना बाद करण्याची, परंतु नो बॉल इथे हाताळला गेला आणि ती संधी गमावली. तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या 15. 2 वेळा सुमित ढेकळे यांना हे नो बॉलचे चेंडू खेळण्याची संधी मिळते. पहिल्या याच्यामध्ये एकच धाव आली. बघूया या चेंडूवरती काय केलं जाईल. 15 धावा, 2 बॅटर बाद. आणि इथे नकार. आणि स्वाभाविक आहे, आता सुमित ढेकळेंना स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं हे बंधनकारकच झालंय. आता बाहुबलीच्या बॅटमधून अजून एकही षटकार आलेला नाही, त्याची आतुरता आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15. 13 चेंडूंमध्ये 15 झाल्यात. वेगळ्या पद्धतीने हा चेंडू खेळलाय लॉंग लेगच्या दिशेने. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. त्या पहिल्या षटकाराची वाट प्रेक्षक ऑनलाईन वरती देखील पाहतात आणि लाईव्हला देखील, जे मैदानामध्ये आलेत त्यांच्यासाठी अजूनही एकही षटकार आलेला नाहीये. ते येण्याची आतुरता आहे. बघूया कधी येतोय, कारण गोलंदाजी फार तिखट आहे. आला, पहिला तर आला. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावेंसाठी. डरने वालों को मैं और डराऊं, डॉन भाई का मैं तो डंका बजाऊं. डॉन बजा डॉन को, डॉन बजा डॉन को. गावतोय गावतोय, समोर नाही कृष्णा. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं तर घ्या, तुम्ही पंचांकडे दाद मागा, त्यांनी दिला नाही. तुम्हाला वाटते तर रिव्ह्यू घ्या, परंतु हा षटकार आहे. 6 धावा.
बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्या होते ती 29. 2 बॅटर बाद आणि एकदा मोठे फटके यायला लागले ना की मात्र तिथे फार मोठा तांडव होतो. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून एकदा का षटकार यायला लागले की ते थांबत नाहीत. पण कृष्णा यांच्याकडे ती क्षमता आहे, ते थांबू शकतील. बघूया आता काय होईल नक्की. 29 धावा, 2 बॅटर बाद. तिसरा सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून तिसरा षटकार लागोपाठचा 6 धाव्यांसाठी. एकोणीस चेंडू मध्ये अजूनही 63 धाव्यांची गरज आहे. अजून लक्ष फार दूरवरती आहे, परंतु जर असे फटके आले तर काही सांगता येत नाही. 19 बॉल मध्ये अजून 10 षटकारांची गरज आहे. 10 ती संख्या फार मोठी आहे. 19 चेंडू आणि 63 धावा विजयाचं समीकरण. 35 धावा झाल्यात. मॅच बॉल आला असेल तर ते आतमध्ये, अन्यथा नवीन चेंडू आलाय का मध्ये ना, आला बॉल की लगेच दे आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतो इथे 35 धावा. 19 चेंडूंमध्ये 63 धावांची गरज. 3 आलेत एक लागोपाठ. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि अगदी योग्य क्रिकेट, अगदी योग्य. या 18 चेंडूंमधले आहेत ना, जर सुमित ढेकळे 18च्या 18 खेळले तर ते 10 षटकार मारू शकतील एवढी क्षमता आहे. म्हणून स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे. बरोबर आहे आणि अगदी योग्य आहे. जे स्ट्राईक बॅटर आहेत त्यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं आता फार गरजेचं आहे. गोळा होऊ नका. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 20 धावा हे समीकरण आहे. 18 चेंडू आणि 62 धावा म्हणजे 18 चेंडूंमध्ये 10 षटकारांची गरज. 10 चौकार येऊन चालणार नाही. या मैदानामध्ये 30 धावा झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे सुमित ढेकळे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सातारा पोलीस फायटर या संघाला देखील थोडासा विचार करावा लागेल. चला खेळा लवकर. 20 मिनिटं लक्षात ठेवा. परिस्थिती अवघड होण्या अगोदर ती स्वतःला सावरा. इथे काय पहिल्या चेंडूवरती षटकार. 10 षटकारांमधले शिल्लक राहिलेत 9. देगा मैं सिंडिकेट, दम है तो रोक के बता शेखावत. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. 42 धावा पहिल्या चेंडूवरती तर षटकार आलाय. 42 धावा झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. बाहुबलीच्या बॅट मधून हा लेफ्टी बॅटरचा सर्वात दूरवरचा षटकार. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. बघा आयोजकांचं कौतुक करा. 1 बॉल गेला, 3 बॉल मध्ये मैदानामध्ये फेकलेत. हो का? आयोजक पळू नका आता. त्यांचे प्लेयरच बॉल आणायला चाललेत. ते गोळा करून आणून देतील. धावसंख्या आपण पाहतो इथे 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंधरा चेंडू 16 चेंडू आणि 50 धावा. इथे विकेट. विकेटचं पतन.
सुमित ढेकळे बॅक टू द पॅव्हिलियन. जल्लोष. सगळ्यात मोठी विकेट. नवीन बॅटर योगेश उर्फ गामा. मजा येत होती नाही का. षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं की इथे ते रेकॉर्ड ब्रेक होतंय की काय, परंतु चांगलं कमबॅक मयूर यांचं. 15 चेंडूंमध्ये 50 धावा. वाह. सुमित ढेकळे बाद झाले, परंतु योगेश आलेत आणि त्यांनी देखील षटकार ठोकून इथे आपली सुरुवात 6 धावांनी केली आहे. चौदा चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. 14-44. थोडस अवघड परंतु अशक्य असं नाही. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. पंचांकडे अपील तर मागितली आहे. थांबा थांबा थांबा. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या पंचांच्या अंगावरती जाऊ नका. अपील मागा, त्यांना दम देऊ नका. ठाऊक आहे तुम्ही सर्व पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, परंतु पंचांचा निर्णय इथे हा अंतिम असेल. पंच इथे निर्णय देतील. तेरा चेंडू मध्ये अजूनही 44 धावांची गरज. 13 चेंडू आणि 44. थोडस लक्ष अवघड होत चाललंय, परंतु विकेट्स इथे फार महत्वाचे आहेत. किरण पटपट. नवीन बॅटर किरण शिंदे. थोडीशी दुखापत मगाशी क्षेत्ररक्षण करताना झाली आहे, त्यामुळे इतक्या उशिरा ते आलेत. अन्यथा ओपनिंग बॅटर आहेत, परंतु आता यावं लागेल. आणि आल्या आल्या षटकार 6 धावा.
शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. प्रशांत इथे गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला असतील ते प्रदीप नैनीत. 12 चेंडूंमध्ये अजूनही 38 बनवायचे आहेत. 12 बॉल 38. चला थोडस स्पीडअप करा. प्रदीप नैनीत यांच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावा. पण या मॅच मध्ये षटकार भरपूर आले. गोळी खाल्ल्यामुळे झालं काय किशमिशची. अकरा चेंडू आणि 32 धावींची गरज. हा चेंडू देखील ऑन साइडला. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न वेळेस नकार. एकच धाव. 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज. 10 बॉल 31. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा इथे गरजेचे आहेत. आणि पंचांना सगळ्याच टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही पंचांवरती प्रेशर टाकू नका. ते निर्णय अगदी योग्य देतील. ते कोणाची फेवरिझम करत नाहीयेत. त्यांना अगदी व्यवस्थित अंपायरिंग येते. त्यामुळे तुम्ही प्रेशर टाकू नका. ते बरोबर निर्णय देतील. वाटलं की निर्णय देतील. शेवटचे 10 चेंडू आणि 10 मध्ये 31 हे समीकरण. किरण शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकला. हा चेंडू देखील आखून टप्प्याचा. इथे जेल टिपलाय आणि किरण शिंदे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. चला लवकर. थोडस पटपट खेळा. 9 चेंडू आणि 31 धावा इथे अजूनही विजयाचं समीकरण आहे. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. हा चेंडू देखील ऑन साइडला. जेमतेम 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. शेवटचे 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. 8 बॉल 30. चेक करायचंय. चला चेक करू द्या. पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. यस, बॅटिंग टीमने घेतलाय.
फेअर डिलिव्हरी. आठ चेंडू आणि 30 धावींची गरज. 8 बॉल 30. हा चेंडू देखील लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 69. 7 बॉल 29. आता 6 चेंडूंमध्ये 29 धावींची गरज. कोण आहे बॉलर कोण आहे? दुपार नंतर होईल ना. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच अगदी सुरुवातीच्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत प्रचंड इथे आपण पाहिलं तर काटेकोर युद्ध मैदान ते पाहायला मिळते. अतिशय रंगतदार आणि रोमर्षक मॅच आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 चेंडू आणि 29 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. जोपर्यंत प्रदीप नेनी टॉन मैदानात आहे ना तोपर्यंत मॅच मध्ये जान आहे. पहिला आलाय, पाठवलाय, उडवलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं. मेहनत आज करावी लागेल. प्रदीप नैनी डॉन यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिलेत. प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट खेळले. असा एकही फॉर्मॅट नाही की तिथं क्रिकेट खेळला नाही. तो सगळा अनुभव आज इथं पानाला लावायचा आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. कमालीची मॅच. यावेळेचा चेंडू तर लेग स्टंप वरती अटॅक केलाय आणि तिथे पायावरती चेंडू आदळलाय. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. एक षटकार येतो आणि त्यानंतर एक डॉट बॉल आपण पाहिले तर इथे मैदानात येतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा त्या मात्र बनवायच्यात. प्रदीप न्यायनीत बॅटिंग साठी 7 चेंडू 15. सूरज नॉन स्ट्राईक एंड होती आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. आणखीन एक उडवलाय, पाठवलाय, हवाई हल्ला, हवाई सफर. डॉनच्या बॅट मधून येतोय दहशत. षटकार. कंपल्सरी चेसिंग मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग मॅच आहे. धावा बनवाच लागतील. फक्त सेमी फायनल आणि फायनल जर टाय झाली तर तिथे सुपर ओव्हर खेळली जाईल. आपल्या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. व्यासपीठातून संगम सिंग टाक साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ज्यांनी आपल्या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं
51,000 रुपयांचं बक्षीस सौजन्य केले. त्यांचे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू 17 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. यावेळेचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदान तिथे बनवले गेल्यात. 81 आणि विजयासाठी बनवायच्या 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा. प्रदीप नायनी टॉन ऑन स्ट्राइक. जर व्हाईट बॉल नो बॉल पडला तर या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कहाणी में ट्विस्ट आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. कोण जिंकेल आणि जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता. पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. 1 बाउन्स डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 1 बाउन्सची घोषणा करतायत. 1 फॉर दी ओव्हर आणि षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू इथे मैदान ते असेल. 1 चेंडू 17 धावा. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी गेली 3 दिवस या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग आपल्या स्पर्धेत केलेलं आहे आणि त्यामुळे आपणही पंचांच्या निर्णयाचा इथे आपल्याला सन्मान करणं गरजेचं असेल. कारण का अतिशय काटुंकी टक्कर इथे आपण पाहतोय. जबरदस्त मॅच क्रिकेटचे रसिक प्रेक्षक पाहतायत. साताऱ्याचा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि प्रदीप नैनी टॉन देखील साताऱ्याच्या भूमीचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खेळतायत. त्यामुळे या मॅच मध्ये थोडीशी टस्सल आपल्याला चरू पाहायला मिळाली. परंतु एक मैत्रीपूर्ण मॅच आहे. महाराष्ट्र पोलीस ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस हे सामने पाहायला मिळतात. इथे उडवलाय आणि हवाई षटकार परंतु सामना जिंकलाय. सातारा पोलीस फायटर विन द मॅच. डीसी थँक्यू. विजेता संघ होते सातारा पोलीस फायटर. सेलिब्रेशन